जे बघितलंयस का? हो. त्याच्यामध्ये तो कबुतरांना दाणे टाकण्याचा सीन. आव आव एक्झॅक्टली तेच करत होतो मी. आऊ. किमो कीर्तने सकाळी सकाळी जॉगिंगला जातात यार. मी पण मग जायला लागलोय आणि ते खूप जोरात पळतात. पण कुछ भी बोल यार किमो, आदमी इस उम्र में भी फिट है. Oh my dedicated lover, I'm so proud of you. चलो जिंदगी में कुछ तो अच्छा काम किया. ते सगळं सोड, आज रिहर्सलचं काय आलं सांग. कॅन्सल करावी लागली. नो वे. मी उद्या प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये जाणार आहे आणि कीर्तनच्या घरी किंवा ऑफिस मध्ये जाऊन त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की ऑफिस मध्ये नको जाऊस. आधीच ऑफिस मध्ये खूप टेन्शन चालू आणि तुला अजून अपमान करून घ्यायचं असेल तर जा, हरकत नाही. पण कशाला ना, ऑफिस नंतर गाठ, नाहीतर मग घरी जा, नाही नकोच जाऊस. थोडा वेळ थांब प्लीज. क्या बात है, बहुत अच्छा ट्रैक रख रहे हो ससुर का. काय उपयोग आहे पण, ते तर मला दारातही उभं करत नाही रे. ऑफिसच्या तर नाहीच नाही, घराचा तर सवालच नाही. बट गुड. आय लाईक इट. मस्त सगळं मॅनेज करून त्यांचा व्यवस्थित ट्रॅक ठेवलायस. नाईस वर्क. इट विल वर्क. दॅट्स गुड ऍक्च्युली, बट मी अजून एक माती खाल्ली. तर ते कीर्तन यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या डोक्यावर अजून एक ऍडिशनल कमिशनर बसवलाय. त्यामुळे कीर्तन यांची पॉवर एकदम झिरो झाली आहे ना. What are you saying? अच्छा, तरीच तेवढे रागात होते. एक्झॅक्टली. तू काय माती खाल्लीस? आणि मी त्यांना सांगितलं की सर तुमच्या ऑफिसच्या पॉलिटिक्स मध्ये माझे डॅड काही मदत करू शकतात का. आणि त्यांनी मला झाडलं आणि तर ते माझं म्हणणं पूर्ण ऐकूनच घेत नाही. नेहमी वेगळा अर्थ लावतात. तू पण ना दरवेळेला त्यांच्या वीक पॉइंट वरच हमला करतोस. काय रे, जरा वेगळा मार्ग शोध ना.